नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, हिंदी आणि मराठी या दोन सिनेसृष्टीमध्ये अलीकडच्या काळामध्ये कमालीची शांतता आहे. आता कमालीची शांतता म्हणण्यापेक्षा ही इंडस्ट्री पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे. आम्ही 1960 नंतर आमचा 90चा काळ आणि नंतर 2000, त्याच्यानंतर मागची 2 दशकं 20 वर्ष झाली आम्हाला काहीही चांगल्या प्रकारचं पाहायला मिळत नाही, नेत्रसुख मिळत नाही. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि सोशल मीडियामध्ये OTT प्लॅटफॉर्म या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. छोट्या पडद्यावर काही लगेचच निर्मित करून ते प्रदर्शित करायचं हे अलीकडच्या काळामध्ये फॅशन होऊन बसलेली आहे. चित्रपट क्षेत्रातली आम्हाला जरी काही माहिती नसली तरी चित्रपट पाहिल्यानं, अनेक चित्रपट पाहिल्यानं, अनुभवल्यानंतर चित्रपटसृष्टी नेमकी काय असते, तिथं नेमकं काय असतं हे आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळतं. ऐकायला तिथल्या काही घडलेल्या गोष्टी, मग चुकीच्या असतील किंवा चांगल्या गोष्टी असतील, ते एखाद्या अभिनेत्याच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतं. तर चित्रपट कसे प्रदर्शित केले जातात, तसे कसे त्यामधले सीन असतात हे पाहिल्यानंतर आम्हाला सिनेसृष्टीमध्ये काय चाललं आहे हे लगेचच कळून जातं. यामध्ये ग्रेट ग्रँड मस्तीसारखे चित्रपट असतील, त्याच्यानंतर म्हणजे अलीकडच्या काळामध्ये किळस येईल, लज्जा वाटेल आणि काय काय ते सगळ्या गोष्टी होतील असे चित्रपट आलेले आहेत. आणि ते चित्रपट इथल्या मराठी कलाकारांनी दाखवलेले, ज्यांची फार मोठी मोठी नावं आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये अशाच प्रकारच्या चित्रपटांना वाव मिळतो आहे. खरं तर समाजामध्ये काही सुज्ञ नागरिकसुद्धा आहेत, खालून त्यांना फार तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करताना आपल्याला ते पाहायला मिळतात. मी 2 मुद्द्यांवर बोलणार आहे. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावर एक गाणं व्हायरल झालं, रस प्यायला ये ग माय, आणि त्याच्यानंतर तो झापूक झुपूक चित्रपट. सूरज चव्हाण नावाचा एक पोरगा आहे, रील स्टार. त्यांनी रील्सच्या दुनियेमध्ये कमाल केलेली आहे आणि चाहत्यांची त्याच्याकडे गर्दी आहे. कशामुळे तर त्याची व्यंगाची कृती आणि त्याची बोलीभाषा, त्याच्या काही डायलॉग्स, आणि त्यामुळे सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी मिळवलेली किंवा मग टाईमपास करण्यासाठी केलेलं त्याला फॉलो, आणि या टाईमपास करणाऱ्या लोकांकडून जी गर्दी त्याला मिळाली फॉलोअरची, त्याच जोरावर त्याला तिकडं बिग बॉसमध्ये संधी मिळाली. आणि बिग बॉसमध्ये संधी मिळत त्याला बिग बॉसनं तिथं विजेतासुद्धा करून टाकलं. आणि त्याच्यानंतर सामान्य सोशल मीडियाचा एक युजर ते थेट उपमुख्यमंत्री असलेला व्यक्ती म्हणजे अजित पवार यांच्या या सगळ्या गोष्टींचा त्याला अनुभव घ्यायला मिळालेला आहे. सूरज चव्हाणला अजित पवारांनी घर बांधून देण्याचं ठरवलं, घोषणा केली, घर बांधायला सुरुवात झाली, आणि कसं घर बांधणं सुरू आहे हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा अजित पवार त्या ठिकाणी गेले. मला कळलं नाही. अनेक लोकांच्या खालून कॉमेंट होत्या की सूरज चव्हाण त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असू शकतो, मग ते राजकीयदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, किंवा मग अजित पवार त्याच्यामध्ये वेगळा आणखी काहीतरी फायदा दिसत असेल, म्हणून त्यांनी तत्परतेनं या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात. या विषयावर वेगळ्या पद्धतीने बोललं जाऊ शकतं. मात्र 2 मुद्दे आहेत आपल्याकडं, रस प्यायला ये म्हणलं गमाय आणि झापूक झोपूक चित्रपट. आता झापूक झोपूक चित्रपट हा खरं तर हसायला येतं असा हा चित्रपट आहे. मी पाहिलेला नाही. त्याचं टायटल पाहून, तिचं जे काही नाव आहे त्याच्यामुळेच मी चित्रपट पाहायला गेलेलो नाही. आणि माझ्यासारखे अनेक लोक आहेत, शेकडो हजार लाखो, ते सुद्धा म्हणतात की अशा लोकांचे चित्रपट पाहायला नकोत. सूरज चव्हाणला एक सामान्य आणि गोरगरिबांचा मुलगा आहे, एक साधा मुलगा आहे, म्हणून त्याला सपोर्ट करायला काहीच हरकत नाही. मात्र आम्हाला चित्रपटामधून काही शिकायला मिळालं पाहिजे आणि ती चित्रपट आम्ही पाहिली पाहिजेत. मग त्यामध्ये 3 इडियट असेल किंवा मग काही सैराटसारखे चित्रपट असतील, चिमणी पाखरासारखे चित्रपट आहे, तिकडं माहेरची साडी चित्रपट आहे, बनवा बनवी, म्हणजे आम्हाला अनेक अशी चित्रपटांची नावं घेता येतील. ते चित्रपट आम्हाला आजही जिवंत डोळ्यासमोर दिसतात. अशी चित्रपटं आम्ही पाहिली पाहिजेत. कुठेतरी झापूक झुपूक आणि काय ती नावं आणि अशा प्रकारचे चित्रपट आम्हाला जर पाहायला मिळत असतील, आणि ही फिल्म इंडस्ट्रीवर, मराठी सिनेसृष्टीवर अशी प्रकारची वेळ येत असेल, तर मराठी सिनेसृष्टी ही संपलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण अलीकडच्या काळामध्ये मराठी अभिनेते एकही चांगला चित्रपट आम्हाला देऊ शकलेले नाहीत. आणि आता आम्हाला रस प्यायला ये ग माय हे गाणं आम्हाला ऐकायला मिळायला लागले. अनेक असे शेकडो अल्बम होऊन गेले, त्या अल्बमचे गाणे आम्ही आजही गुणगुणत आहोत. मात्र सोशल मीडियावर एक डायलॉग्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असलेले काही लोक हे आम्हाला आत्तापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. म्हणून जरी
कलाकारांना स्टेज मिळत नसलं तरी सोशल मीडियाने स्टेज मिळवून दिलंय आणि त्याचा किती आणि कशा पद्धतीनं किती खालच्या पातळीला जाऊन वापर करावा लागतो किंवा केला जातो हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय। अलीकडच्या काळामध्ये सूरज चव्हाणनी जो चित्रपट काढला झापूक झुपूक, त्या चित्रपटाची कोट्यवधीचं सोडून द्या, लाखांमध्ये कमाई आहे। पाहतच नाहीत लोक, कशाला पाहतील? काहीही लोक पाहत नाहीत। आणि त्याहीपेक्षा वेगळं सांगायचं झालं तर लोक 60 सेकंदावर येऊन थांबलेले आहेत। रस प्यायला ये म्हणलं आणि सटकलं अशी वरी सरकवायची रील्स, आणि एवढ्याच मर्यादित लोक या ठिकाणी आलेले आहेत। तुमचा सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट हा मी कशाला पाहावा हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे आणि सगळे हाच प्रश्न त्यांना विचारत आहेत। त्यामुळे मराठी सिनेसृष्टीनं लोकांना पटेल, रुचेल, त्यांच्या डोळ्याला सुख मिळेल अशा प्रकारचे चित्रपट, अशा प्रकारची गाणी घेऊन यावीत तर ते टिकून राहतील। अन्यथा जशी हिंदी सिनेसृष्टी संपुष्टात आली, त्यामुळे मराठी सिनेसृष्टी तुम्हाला टिकून ठेवायची असेल तर अशा झापूक झुपूक लोकांना थोडंसं दूर ठेवावं लागेल। रस प्यायला ये म्हणणाऱ्या लोकांना सुद्धा दूर ठेवावं लागेल, तर कुठंतरी तुमची मराठी सिनेसृष्टीवर लोकांचा विश्वास राहील। अन्यथा लोक तुमच्यावर चिखलफेक केल्याशिवाय राहणार नाहीत। तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर जबाबदार लोकांनी, मराठी सिनेसृष्टीच्या जबाबदार लोकांनी पुढे येऊन ही सगळी परिस्थिती थांबवणं गरजेचं आहे। मला या रिपोर्टच्या माध्यमातून हेही सांगायचं आहे की मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेसृष्टीमध्ये अनेक लोकांकडून छोट्या मोठ्या लोकांना पुढे येऊ दिलं जात नाही, त्यांना खाली खेचलं जातं, दाबलं जातं, त्यांना काही ना काही कारणं सांगून बाजूला केलं जातं। त्या सगळ्या गोष्टीसुद्धा या विषयाला किंवा मग अशा प्रकारचे चित्रपट पुढे येण्याला, मराठी सिनेसृष्टीला, हिंदी सिनेसृष्टीला खाली रसातळाला घेऊन जाण्याला कारण आहेत। आणि तिथल्या मोठ्या कलाकारांनी सुद्धा छोट्या कलाकारांना सामावून घेणं गरजेचं आहे। त्यांच्या हेकेखोरपणामुळं, त्यांच्या उच्चवर्णीय वागण्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। हे सुद्धा त्याला एक कारण आहे आणि हे सुद्धा त्यांनी कारण समजून घेऊन सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, तरच कुठेतरी सिनेसृष्टी टिकतील। अन्यथा आमच्यासारखे लोक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहणार नाहीत। मग ते रील्स असो, OTT असो किंवा मग मोठा पडदा असो, काहीही असलं तरी लोक तुम्हाला जुमानणार नाहीत, लोक तुम्हाला विचारणार नाहीत। मग सेलिब्रिटी काय आणि काय काय हे सगळं तुमच्या घराच्या चौकटीच्या आतमध्ये राहील आणि ते तुम्हाला लकबलाब असं म्हणायची वेळ लोकांवर येईल। एवढंच। खूप खूप धन्यवाद।